बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे पोलिसांची बदनामी झाल्याचा आरोप करत पृथ्वीराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. शिवसेनेनं जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली. जळगाव जामोद येथील कथित बनावट हत्याकांड प्रकरण, राजुरा धरण परिसरात सापडलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात आलेले अपयश, तसेच जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास 1 जुलैपासून पृथ्वीराज गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि शेकडो शिवसैनिक बुलढाणा इथे पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला. आमच्या नेमक्या मागण्या या आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे, मोठ्या प्रमाणात होणारी गौमातेची तस्करी, जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध दारू, खुलेआम देशी कट्टे, नकली नोटा बुलढाणा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याचा व्यवहार देखील सुरू झालेला आहे. जिल्ह्यामध्ये जागोजागी घरफोड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. त्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास 200च्या वर गाड्या चोरी केलेल्या आहे. तर जिल्ह्याचा आकडा 1000च्या वर असेल. याच्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्याकरता आलेलं की आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन एसपी निलेश तांबे हे साहेब आल्यापासून आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने त्यांनी या गोष्टी थांबवलेल्या नाही आहेत. उलट त्यांचा जे एसपी हेडक्वार्टर आहे त्याच्या मागे त्यांच्या पोलीसच्या ज्या वस्त्या आहेत तिथे देखील घरफोड्या झालेल्या आहेत. आणि ते अजून देखील ते आरोपी त्यांना सापडण्यात नाही आलेले. त्यानंतर आमचा एक संतप्त असा सवाल आहे, तर हे पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे, पण जनतेला हा मोठ्या पद्धतीचा त्रास का सुरू आहे? आम्ही एसपी साहेबांच्या विरोधात, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठ्या पद्धतीने उद्या आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहे.